मंगळवारी पूर्ण होणारी मनातली इच्छा. श्री स्वामी समर्थ. भाग 1. स्वामींचा संगवा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला आहे तर याला निवड एक योगायोग समजू नका. स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी एक नवीन पहाट घेऊन आला आहे. हा संवाद पूर्ण ऐका, कारण यानंतर तुमच्या आयुष्यात असे काही सकारात्मक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर स्वामींनी आपल्याला दिलेले अभयवचन आहे. जसे एका सुंदर मूर्तीला आकार येण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोचावे लागतात, तसेच आपल्याला घडवण्यासाठी स्वामी कधी कधी कठीण परिस्थिती निर्माण करतात. पण लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा जर सच्ची असेल, खरी असेल, तर पाषाणातही देव प्रकट होतो. संकटाच्या वेळी जेव्हा आपली स्वतःची सावलीही साथ सोडते, तेव्हा स्वामी माऊली आपला हात घट्ट पकडतात. भाग 2. कर्म, प्रार्थना आणि यशाचा गुपित मंत्र. आयुष्यात तुम्ही स्वतः किती सुखी आहात ह्यापेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आहे याला जास्त महत्त्व आहे. जर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर मनात नेहमी इतरांबद्दल चांगली भावना ठेवा. स्वामी म्हणतात, तू निराश होऊ नकोस, मी सदैव तुझ्या आसपासच आहे. डोळे बंद करून फक्त मनोभावी हाक मार, मी तुझा विश्वास बनून तुझ्यासोबत उभा राहीन. संकटाचा विचार करून घाबरण्यापेक्षा त्यावर मात कशी करायची याचा विचार करा. कर्मावर लक्ष ठेवा. प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे आपले काम आहे आणि त्याचे योग्य फळ देणे हे स्वामींची जबाबदारी आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्यात फक्त स्वतःचा स्वार्थ नसावा. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी केलेली सामूहिक प्रार्थना स्वामींच्या चरणी लवकर पोहोचते. मनात कोणाबद्दलही आकस किंवा वाईट विचार ठेवून केलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. भाग 3. घरातील कटकटी आणि वास्तुदोष दूर करण्याचे घरगुती तोडगे. प्रत्येकाला वाटते की आपले घर हे सुखाचे नंदनवन असावे, पण अनेकदा घरात विनाकारण चिडचिड वाढते, वाद होतात, कधी पती पत्नीमध्ये तर कधी सासूसुनांमध्ये कटकटी होतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि ही नकारात्मक दूर करण्यासाठी काही साधे पण अत्यंत प्रभावी तोडगे करून पहा. 1. घंटानाद आणि प्रज्वलित धूप. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा धूप लावताना संपूर्ण घरात घंटी वाजवावी, घंटानाद करावा. यामुळे घरातील नकारात्मक लहरी बाहेर पडतात. 2. गंगाजलाचे प्रोशन. सकाळी देवपूजा संपन्न झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजावर आणि प्रत्येक कोपऱ्यात थोडे गंगाजल शिंपडावे. 3. फोटोची योग्य दिशा. घरात कधीही हिंस्र प्राण्यांचे वाहक सिंह किंवा युद्धाचे महाभारत फोटो लावू नयेत. तसेच देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर नसावेत. याऐवजी निसर्गाची प्रसन्न चित्र लावावेत. 4. राधाकृष्णाची प्रतिमा. पती पत्नीमधील विसंवाद आणि भांडणं मिटवण्यासाठी बेडरूममध्ये राधाकृष्णाचा सुंदर फोटो लावावा. यामुळे नात्यातील प्रेम आणि गोडवा वाढतो. 5. नटराज मूर्ती टाळा. नटराजाची मूर्ती हे शिवाचा तांडव रूपाचे प्रतीक आहे. घरात ही मूर्ती ठेवल्यास अशांतता आणि वाद वाढू शकतात, त्यामुळे ती घरात ठेवू नये. 6. खडे मिठाचा उपाय. घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी बाथरूम किंवा टॉयलेटच्या खिडकीत एका वाटीत खडे मीठ ठेवावे. हे मीठ दर अमावास्येला किंवा पौर्णिमेला बदलावे. 7. कपूर आणि भक्तिगीते. सकाळ संध्याकाळ घरात शांत भक्तिगीते लावावीत आणि कपूर जाळावा. कपुराच्या पवित्र धुरामुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मक दोन्ही नष्ट होतात. 8. ध्यान आणि ओंकार साधना. मानसिक शांततेसाठी घरातील सदस्यांनी एकत्र बसून ध्यान करावे आणि सकाळी उठल्यावर ओम मंत्राचा उच्चार करावा. भाग 4. आर्थिक समृद्धीसाठी लवंग आणि कपुराचे ज्योतिषीय उपाय. आपले स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नाही, तर ते भाग्योदयाचे केंद्र आहे. किचनमधील लवंग हा एक घटक ज्योतिषशास्त्रात खूप चमत्कारी मानला गेला आहे.
1. शत्रू पीडेवर मात. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करावा आणि 5 लवंग व कपूर एकत्र जाळून हनुमानाची आरती करावी. त्याची राख कपाळावर लावावी. शत्रू शांत होतील. 2. अचानक धनलाभ. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत कापूर आणि लवंग एकत्र जाळावे. ह्यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होते आणि पैशांचा नवीन मार्ग मोकळे होता. 3. तिजोरीतील बरकत. एका लहान लाल कपड्यात 5 लवंग बांधून ते तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. ह्यामुळे घरातील समृद्धी टिकून राहते. 4. सुख शांतीसाठी उपाय. एका पात्रात हिरवी वेलची आणि कापूर एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घराभर दाखवा. यामुळे आजारपण दूर राहते. हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस करा. भाग 5. कठीण प्रसंगातून स्वतःला कसे सावरावे. स्वामी म्हणतात, अडचणी बाहेर नसतात तर त्या तुमच्या मनात असतात. मनावर ताबा मिळवला की प्रत्येक समस्याचे उत्तर सापडते. आता रडणं बंद करा. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला त्रास करून घेणं थांबवा. आता खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जायची वेळ आली आहे. लोकांवर विसंबून राहणं सोडा, कारण प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास सुरू आहे. स्वतःच्या स्वप्नासाठी कठोर निर्णय घ्यायला शिका. आजचा दिवस वाईट असेल, उद्याचा कदाचित त्याहून कठीण असेल, पण परवाचा दिवस नक्कीच सुखाचा आणि प्रकाशाचा असेल. हा विश्वास मनी बाळगा. तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि तुम्ही ही लढाई नक्कीच जिंकणार आहात. भाग 6. मीपणाचा उपवास आणि समारोप. स्वामींचा एक सुंदर उपदेश नेहमी स्मरणात ठेवा. उपवास हा केवळ अन्नाचा नसावा, तर कधीकधी मनातील वाईट विचारांचा, अहंकारांचा आणि मीपणाचाही उपवास करावा. जेव्हा मनातील स्वार्थ संपतो तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते. भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा आजच्या दिवसात प्रामाणिक कर्म करा. मृत्यूनंतर आपला संसार इथेच सुटणार आहे. सोबत येतील ते फक्त आपले चांगले कर्म. त्यामुळे एक चांगला माणूस म्हणून जगा. अशक्यही शक्य करतील स्वामी. तुम्ही फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाका. पाठीशी स्वामी उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.